थांबा. हो. नमस्कार, मी डॉक्टर वैदेही बेंबडे गुणाले. मी MD डर्मॅटॉलॉजिस्ट आहे आणि मी ॲज अ कन्सल्टंट बेंबडे हॉस्पिटलमध्ये आहे आणि एस्थेटिक स्किन क्लिनिकमध्ये पण. सो आज वर्ल्ड विटिलिगो डे आहे आणि आज 25 आणि 26 या डेजवर आपण एक विटिलिगो फ्री कॅम्प ठेवला आहे. आतापर्यंत सकाळपासून 20 पेशंट्स बघितले आहे. अपेक्षा आहे की अजून 50 पेशंट्स आज आणि 50 पेशंट्स उद्यापर्यंत येईल. आता सध्या बरंच न्यू टेक्नॉलॉजी आली आहे विटिलिगो ट्रीटमेंटमध्ये. सो 3 प्रकारचे ट्रीटमेंट असतात, एक मेडिकल, एक फोटोथेरपी आणि एक आपलं सर्जिकल ट्रीटमेंट. सो मेडिकल ट्रीटमेंटमध्ये आपण गोळ्या स्टार्ट करतो आणि क्रीम स्टार्ट करतो आणि फोटोथेरपीमध्ये एक स्पेशल लाईट सिस्टम असते, चेंबर्स असतात, तर हँडहेल्ड सिस्टम्स असतात. त्याच्याने आपण जे विटिलिगो पॅचेस आहे त्याच्यावर लाईट देतो, त्याच्याने मेलानोसाइट स्टिम्युलेट होतात आणि त्याच्यानंतर नॉर्मल स्किन कलर येते. ही टेक्नॉलॉजी आपल्याकडे पहिल्यांदाच आली का? नाही, हे फोटोथेरपी बऱ्याच वर्षापासून आहे, पण हे जे एक सर्जिकल ट्रीटमेंट आहे मेलानोसाइट ट्रान्सप्लांट, हे एक नवीन ट्रीटमेंट आहे. ह्याच्यामध्ये आपण जे नॉर्मल स्किन आहे, समजा एक थाईजवरून घेतलं, मांडीवरून एक छोटंसं स्किनचा तुकडा घेतो आपण आणि त्याच्याने आपण मेलानोसाइट सस्पेन्शन तयार करतो. आमच्याकडे मशीन्स आहे, सेंट्रीफ्यूज वगैरे, त्याच्याने आपण मेलानोसाइट सस्पेन्शन बनवतो आणि ते मेलानोसाइट सस्पेन्शन आपण जे विटिलिगो पॅचेस आहे त्याच्यावर ॲज अ सस्पेन्शन ते ट्रीट करतो. आणि हे जे प्रोसिजर आहे हे 1 ते 2 दिवस लागते ॲडमिशन, हॉस्पिटल ॲडमिशन 1 to 2 days. आणि जे नॉर्मल पिगमेंट आहे ते येण्यासाठी 2 ते 6 महिने लागतात. पण ह्याच्यासोबत आपण ॲज अन अर्जंट आपण मेडिकल आणि फोटोथेरपी ट्रीटमेंट पण चालू करतो. पण हे एकदम ॲडव्हान्स्ड ट्रीटमेंट आहे आणि ऑलमोस्ट 80 to 90% पेशंट्समध्ये भरपूर फरक दिसतो. इवन 100% फरक पण दिसू शकतो. आणि हे एक खूप सेफ ट्रीटमेंट आहे. आणि जसे इथे डॉक्टर बेंबडे प्लास्टिक सर्जन आहे, हे 27 इयर्सपासून हे प्रोसिजर करतात. मोफत शिबिरामध्ये जे पेशंट येतात त्यांची तपासणी केल्यानंतर शस्त्रक्रिया कशी राहील आणि त्याचे काही दर चार्जेस वगैरे आहेत का? सो आता जे कॅम्पमध्ये पेशंट्स येईल त्यांना कमीत कमी चार्जेसमध्ये त्यांना जे आपण विटिलिगो सर्जरी करतो मेलानोसाइट ट्रान्सप्लांट, ते कमीत कमी चार्जेसमध्ये भेटेल. अच्छा, आता आपण याच्यासोबतच सोशल वर्क पण करतात, तर त्याच्यामध्ये कोणकोणते उपक्रम तुम्ही हाती घेता? सो सगळ्यात मेन म्हणजे आमचं एक क्लेफ्ट पॅलेटसाठी करतो, ते स्माईल ट्रेन थ्रू करतो आणि ते पूर्णपणे फ्री आहे. ट्रान्सपोर्ट पण फ्री आहे, फूड फ्री आहे, त्यांचं राहणं इकडे फ्री आहे, रूम फ्री आहे, पूर्ण सर्जरी फ्री आहे, त्यांना 0 कॉस्ट लागते. आणि बर्न्स पेशंटसाठी पण आपण बरेच कॅम्प्स ठेवतो, त्याच्यात पण कमीत कमी फीसमध्ये आपण त्यांचं ऑपरेशन करतो आणि स्टे पण त्यांना कमीत कमी फीसमध्ये. याच्यामध्ये ग्रामीण भागात काही जात आहे का कॅम्प? हो, आमच्याकडे एक टीम आहे, ते ग्रामीण भागात जाते स्माईल ट्रेनसाठी. जे क्लेफ्ट पॅलेट आहे, जे
तुटलेले ओठ टाळू आणि ओठ ओठ असतात. त्याच्यासाठी दरवर्षी ग्रामीण विभागात जातात आणि तिथे एज्युकेशन वगैरे देतात फॅमिलीजला आणि त्यांना सांगतात की इकडे फ्री ट्रीटमेंट होते. सो आणि त्यांना घेऊन यायची पण जबाबदारी असते. मॅडम, बऱ्याच जणांना समजा बोट तुम्ही जोडल्यानंतर त्यांचा अनुभव काय असतो? म्हणजे ते आधी बोलता येत नाही त्यांना, नंतर बोलल्यानंतर त्यांच्या परिवाराचा आणि त्यांचा अनुभव. सो त्यांचा अनुभव आफ्टर सर्जरी खूप चांगला असतं. त्याला स्पीच थेरपी लागते थोड्या महिन्यांसाठी, थोड्या वर्षांसाठी. सर्जरी प्लस स्पीच थेरपी ह्याच्यानी बराच फरक पडतं. जे छोटे छोटे मुलं असतात त्यांना कॉन्फिडन्स येतं, ते शाळेत चांगलं शिकू शकतात, त्यांच्या फ्रेंडसोबत खेळू शकतात आणि त्यांचं कॉन्फिडन्स खूप वाढतं कारण की ते कम्युनिकेट प्रॉपरली करू शकतात. जसं ऑपरेशनच्या पहिले त्यांना बोलता येत नाही, जास्त फ्रेंड सर्कलमध्ये खेळता येत नाही. आपण ड्रास्टिक चेंजेस बघितले आहे. आणि एक अशी पेशंट आहे आमच्याकडे जी भरपूर वर्ष पहिले आली होती क्लेफ्ट पॅलेट लिपसाठी आणि ते आता एक MBBS डॉक्टर आहे. सो ते एक खूप चांगलं माइलस्टोन होतं आमच्यासाठी. या निमित्ताने तुम्ही शहरवाशांना काय आवाहन अपील करणार? सो हे आपण शिबिर 25 आणि 26 2 दिवस ठेवली आहे. तुम्ही सकाळी 8 ते रात्री 8पर्यंत कधी पण येऊ शकता आणि वॉक इन बेसिस पण आम्ही ॲक्सेप्ट करतो आणि तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन पण येऊ शकता. हॉस्पिटलचा पत्ता? हे शिबिर बेंबडे हॉस्पिटल मध्ये आहे. बेंबडे हॉस्पिटल, बीड बायपास, सातारा रोड परिसर, औरंगाबाद. चालेल.